प्रत्येक जीवनाच्या वाटेवर खरं तर काही काटे पेरलेले असतात आणि काही फुलं पण असतात. आणि ही वाट प्रत्येकाच्या नशिबाला असते. म्हणजे ज्याने आयुष्यात कदाचित चांगलं केलं असेल, त्यांनाच फक्त फुलाची वाट येते आणि ज्यांनी वाईट केलं असतं, त्यांनाच फक्त काटेची वाट येते, असं काही असतं का? संघर्ष हा प्रत्येकाच्या म्हणजे 5वीला पुजलेला असतो, असं म्हणतात. पण हे का अंतिम सत्य आहे का? खरं तर प्रत्येकाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळी-वेगळी वळणं येतात. ज्यावेळेस तुम्हाला काटेरी वाट असते, याचा अर्थ तुम्हाला उद्या फुलाची वाट सुद्धा मिळू शकते. म्हणजे ती तुम्ही आनंदाने स्वीकारली पाहिजे. आणि एखाद्याला फुलाची वाट असते, म्हणजे आयुष्यभर त्याला तशीच येणार आहे का? असा जर विचार केला, तर उत्तर अजिबात नाही. कारण त्याला काट्याचा कधी त्या ठिकाणी अर्थ कळणार किंवा त्याचं टोचणं कधी समजणार. असा कुठला आयुष्यात तुम्हाला एखादा माणूस भेटला का? एखादा व्यक्ती भेटला का? की जो कधीही मला असा त्रास नाही, संकट आली नाहीत किंवा आयुष्यात समजा जो काही त्याचं वय असेल, मी कधीच संघर्ष केला नाही, सगळं मला आयतं मिळालं, असं कोण असतं का? तुम्ही म्हणाल मग श्रीमंताची मुलं असतातच की किंवा श्रीमंताच्या घरात जर लक्ष्मी आयुष्यभर सतत पाणीच भरत असेल, तर त्यांना कुठलं दुःख नाही. प्रत्येकाची दुःख वेगळी वेगळी असतात, फक्त ती समजली पाहिजेत. आणि कदाचित ज्यांना दुःख आहेत ते दुसऱ्याशी सगळ्याच गोष्टी शेअर करतात असंही नाही. म्हणजे मानवी जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार हे नेहमी असतात, हे मला या माध्यमातून सांगायचंय. आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा सुद्धा करायचे. सर्वांना नमस्कार. मी पुण्यातून ॲडव्होकेट संतोष शिंदे. शिवाजी ब्लॉग या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी तुमच्या थोडासा मनाला स्पर्श करणार आहे. मी तुमच्या भावनांशी हितगुज करणार आहे किंवा तुमच्या मनात जी काही चलबिचल चाललेली आहे, याबद्दल मला भाष्य करायचं आहे. आता ही कोण आहेत? हे तुम्ही आहात किंवा तुम्ही आहात. तुम्ही स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, माणूस असू द्या किंवा दुसरं तर कोण ऐकणारच नाही. ज्याला सर्च करता येईल स्वतःच्या मोबाईलवर, तोच ऐकेल. त्या सगळ्यांपर्यंत ज्यांच्यापर्यंत हा माझा आवाज पोहोचतो, त्यांच्यापर्यंत त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातली खदखद आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची. बऱ्याच लोकांचं तुम्ही नेहमी म्हणजे आयुष्यात एखाद्याने शून्यातून विश्व निर्माण केलेलं असतं, त्याच्या आयुष्यातला खडतर प्रवास असतो. बरीच अशी मंडळी असतात म्हणजे शिक्षणापासून सुद्धा फार लांब असतात, परंतु त्यांच्या बौद्धिक विद्वत्तेवर ते एक असं वेगळं काहीतरी करतात. तुमच्या कॉस्मेटिक कल्चरमध्ये श्रीमंताच्या किंवा आयटी आणि इतर सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिजिटल क्षेत्रामध्ये हा माणूस जरी अंधारात असला, तरी तो जगाला उजेडात आणण्याचं त्याच्यात जे कॅलिबर असतं, ते तुम्ही कुठंच नाही पाहू शकत. काल परवा मला एका मित्रानं पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकामध्ये 4 ओळीच अशा लिहिलेल्या होत्या, की संघर्षाच्या जीवावर जर कर्तृत्वाचा इतिहास रचायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या स्वकर्तृत्वाचा झेंडाच नेहमी फडकवावा लागेल. मी म्हणलं बरोबर आहे, साहजिक आहे. जर मला इतरांपेक्षा वेगळं दिसायचं असेल, काहीतरी वेगळं करायचं असेल किंवा मला माझी रेष मोठी ओढायची असेल, तर मला अगोदर स्वतःची मोठी रेष ओढत असताना नेहमी एक नंबर राहावं लागेल. याचा अर्थ सर्वात पुढे राहावं लागेल. मग ते लढण्याच्या, पळण्याच्या, धावण्याच्या किंवा कुठल्याही शर्यतीमध्ये आपण जर पुढे नसू, तर मागं असणाऱ्या लोकांची किंमत शून्य असते. हे आपल्याला माहितीच आहे. तसंच ह्या सगळ्या गोष्टीच आहे. मी म्हणालो होतो, की बरेच जण म्हणतील, की श्रीमंताला कुठे काय त्रास असतो. त्यांची दुःख वेगळी आहेत, त्यांचे वाद वेगळे आहेत, त्यांचे टेन्शन्स वेगळे आहेत, त्यांच्या कुरबुरी वेगळ्या आहेत. कुठल्याही घरात जा, कुठल्याही व्यक्तीकडे जा, त्याच्या आयुष्यातल्या अडचणी आणि संकट फार वेगळे आहेत. झोपडीत राहणारा सुद्धा श्रीमंताला झोप लागणार नाही, इतकी शांत गाढ झोप लागू शकते. आपल्या समोरचं हे ताजं उदाहरण आहे. आणि काही चांगली लोक सुद्धा असतात, जे झोपेपासून व्याकुळ असतात. ते खालच्या घराला पाहतात, की या घरात किती शांतता आहे. आणि हा तर टोलेजंग इमारतीमध्ये वर ऐशोआरामात राहत असतो.
प्रश्न कुठे आहे? तुम्ही काय तुमच्या प्रामाणिकतेने, नीतिमत्तेने आणि दुसऱ्याचं भलं व्हावं. दुसऱ्याचं भलं होत असताना आपलं झालं तरी हरकत नाही. या भावनेतून जो जगतो, जो फक्त स्वतःपुरतं न बघता इतरांना सुद्धा आनंद देण्याचं काम करतो, तो सगळ्यात श्रीमंत, तो सुखी. त्याच्या आयुष्यामध्ये मग चढ-उतार जरी असले तरी सहज पार करू शकतो. मला एवढंच शेवटी सांगायचंय. आयुष्यामध्ये तुम्हाला फुलाचा रस्ता असू द्या किंवा काट्याचा असू द्या. तुम्ही दोन्हीही रस्त्यांवर चालून स्वतःचा मार्ग जो काही चांगला निवडाल, तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल, उद्दिष्ट तुम्ही जे काही आखलेले आहेत ते पूर्ण कराल, तो तुमचा अंतिम मार्ग. त्याच्यामध्ये दुसऱ्याला साइड ट्रॅक करून, दाबून किंवा दुसऱ्याचा बळी घेऊन किंवा दुसऱ्याच्या जीवावर जर तुम्ही पुढे गेलात तर मजा येणार नाही. स्वतःच्या जीवावर जर पुढे गेलात, लढलात, यशस्वी झालात, मग ते बुद्धिमत्तेच्या, चातुर्याच्या किंवा कर्तृत्वाच्या जोरावर, तरच तुम्हाला त्या यशाचा मार्ग दिसेल. म्हणून आनंदात राहायचं असेल तर आनंदात अगोदर जगलं पाहिजे आणि आनंदात जगायचं असेल तर दुसऱ्याचा आनंद सुद्धा वाटून घेता आला पाहिजे. इतकं साधं सरळ गणित मला वाटतं समजून घेतलं पाहिजे. म्हणून आयुष्यात नेहमी पॉझिटिव्ह विचारांची माणसं म्हणून जगलं पाहिजे, तरच त्या विचारांना किंमत राहते. खरंय की खोटंय? नक्की मला सांगा. धन्यवाद. जय शिवराय.